हॅलो नमस्कार, मी सुजाता. तुम्हा सर्वांचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते. तर आज आहे दसरा आणि सर्वांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा. तर या ठिकाणी झालेलं आहे माझं जेवण. भाजी बनवली आहे, अयो घरात पाणी आलं की. हे बघ, पिल्यानं आमच्या सायकल धुतली, गाडी धुतली आणि काय काय धुतलं बाळा? कट्टा धुतला आणि ते खोरं बिरं. हे कलर घास की पिल्या, कलर घास की. निघा ना वय, निघते खालचाच घास वरचं धुवून काढू का? पप्पा ओरडतील. सकाळीच मारलाय, वाळलेला नाही अजून पप्पांनी. कठीण लागते का? नाही ना, जरा वळतंय. तुम्हाला सर्व दिशने वडलं पाहिजे असं मला वाटतं. हा, मग सगळं होतायला लागलं, होतं का सगळं? तर आत्ताच माझ्या घरातील सर्व काम झालेले आहेत. भांडी, कपडे, सगळं जेवण वगैरे झालेलं आहे. आणि आता मी शस्त्रपूजा करणार आहे. आणि ॲक्च्युली देवपूजाही करायची राहिली, ती मुद्दाम मागे ठेवले कारण शस्त्रपूजा आणि देवपूजा मला एकत्र करून घ्यावी. आणि आज ॲक्च्युली नॉनव्हेजचं नैवेद्य असतो आमच्याकडे, म्हणजे मटण वगैरे बनवलं जातं. पण आज गुरुवार असल्यामुळे आज नॉनव्हेज आहो आहे ते खात नाहीत, सो आम्ही करणार नाही आहे. बघूया संध्याकाळी अंड्याची पोळी वगैरे करून नैवेद्य करता येईल. आणि आत्ता मी पूजा करून घेते. आणि अजून दुकानात जायचं आहे आणि दुकानात गेलं ते हार वगैरे करायचं, दुकानाला, गाडीला वगैरे, घराला ते हार वगैरे करून मग नंतर पण दुकानाचे वगैरे पण पूजन करून घ्यायचं आहे. सो स्टे ट्यून. तर हा दसऱ्याचा व्लॉग आहे, तो टाकायला लेट होत आहे कारण की नंतर लगेच दिवाळी आलेली आणि मला दिवाळीचीही भरपूर ब्लाऊजचे कामं होते, प्लस घरातलेही कामं असतातच, दिवाळी बनवा वगैरे बाकीचे. सो त्यामुळे मला व्लॉग एडिट करायला वेळ भेटत नाही. मी शूट घेते कारण की व्लॉग अपलोड करायचा असतो, पण मला एडिट करायला वेळ भेटत नाही. त्यामुळे माझे व्लॉग आहे ते खूप पेंडिंग राहतात. तरी पण हा व्लॉग नक्की बघा, कारण कसं असतं, एकदा व्लॉग जर शूट केलेला आहे तर तो असं वाटतं अपलोड करावं, कारण मग नंतर मग नुसतं डिलीट मारून असे कितीतरी व्लॉग मी डिलीट मारून टाकले आहेत कारण की टाकायलाच वेळ नसतो म्हणून. सो आता मी शस्त्रपूजा करण्यासाठी, म्हणजे आपल्याकडे चाकू वगैरे शस्त्र असतात, ते शस्त्र आहेत ते धुवून वगैरे घेत आहे. कालच हे पाला आणून ठेवलं, काय म्हणतात, आपट्याची पानं नाही, कालच आणलेत, संपतील म्हणून आज. आता हे पूजन करते मी. माझा उपवास आहे तो काल सुटलेला. आणि ॲक्च्युली नवरात्रीचे उपवास आहेत ते कधी कधी दसऱ्यालाही सुटतात, पण आमच्याकडे दसऱ्याला नॉनव्हेज बनवतात आणि मग अगोदर पोळ्या करतात सकाळच्या आणि मग नॉनव्हेज करतात. पण या वेळेला पोळ्या अगोदल्या दिवशी झाल्या होत्या आणि मग दुसऱ्या दिवशी दसरा आलेला, सो दुसऱ्या दिवशी आमच्याकडे नॉनव्हेज बनवतात. आणि आज गुरुवार होता, अहो आहेत ते नॉनव्हेज खात नाहीत, त्यामुळे मग आम्ही काय आणलंच नव्हतं. म्हटलं मग शस्त्रपूजा करण्यासाठी संध्याकाळी अंड्याच्या पोळीचा वगैरे नैवेद्य दाखवता येईल, त्यामुळे मग मी आत्ता फक्त पूजा करून घेतली होती. माझा वरद मला रांगोळी काढायला मदत करतोय. काय केलं बघा हे, आणि हे काय केले, हां काय केले? हो का, हे माझं दिसतंय की मी इकडं काढलेलं, तिकडं तू काढलेलं. तर या ठिकाणी झालेली आहे शस्त्रपूजा आणि छोटीशी रांगोळी काढली मी इथं आणि पिलून इकडं सांडून ठेवली, आहे की नाही? इकडं नीट पुस. नाही आलेलं ना चांगली, विचित्र उगाच बघून काढली. तर मी आत्ताच आलेले आहे दुकानामध्ये आणि अजून आम्ही झाडू वगैरे मारलेलं नाही. ॲक्च्युली आज लेट झाला यायला. स्वतः पहिल्यांदा कचरा काढून घ्यायचा आहे आणि नंतर मग हार तयार करायचे दुकानाला, घराला आणि गाडीला. सो पटपट कामावरती येतात. तर आत्ताच मी झाडू मारून घेतलेलं आहे सगळं. आणि आता मला हार करायचे, तिथे फुलं आहेत. आत्ता पण आणलेत आहोने फुलं आणि परवा पण आणलेले मी मंगळवारी बाजारातून घेतलेले. बाजारात उलटं महाग भेटले ना, आज स्वस्त भेटलेत. आज महाग होते म्हणून ॲक्च्युली घेऊन ठेवले होते. आणि ते पिल्लू बसले उचापत्या करत. काय करतोय रे? काहीतरी करतोय, टाइमपास है ना. पप्पाने सांगितलेलं मम्मीला मदत करा, हा बसला टाइमपास करत. चला हार बनवून घ्यायचा. सगळ्यात मोठा हार अगोदर बनवून घेते शटरला, म्हणजे राहिलेल्या फुलांचा बाकीचा करता येते. तर आता मी बनवत आहे हार. आणि ॲक्च्युली आमच्या दुकानाच्या बॅनरला आहे तो खूप मोठा हार लागतो, सो तो पहिल्यांदा मी बनवून घेते कायमच, म्हणजे लक्ष्मीपूजन असेल तेव्हा, दसऱ्याला असेल तेव्हा, कारण की तो हार मोठा आहे, मग त्याला जास्त फुले लागतात आणि मग तो हार झाल्यावरती बाकीचे हार बनवता येतात. तसं तर मी फुलं ॲक्च्युली जास्त चांगलं सांगते कारण कमी पडायला नको. आणि आमच्या इथेच भेटतं, त्यामुळे जरी कमी पडली तरी आणता येतात, पण पुन्हा गडबड होते. स्वतः हा हार आहे, तुम्ही बघा, एक साईड झालेली आहे आणि दुसरी साईड आता मी बनवत आहे. हा एवढा मोठा हार मी दुकानासाठी केला आहे, असं आहे. आत्ताशी एक हार बनवून झाला आहे, आता बाकीचे हार बनवायचे आहे. पटापटा बनवून घेते. कशाला? घराला, 2 वरच्या सायकलला, घराला, गाडीला घातला ना.
हार आहेत ते मी पटपट बनवून घेतले आणि त्यानंतर मला रांगोळी काढायची होती आणि रांगोळी काढायला वेळ होईल म्हणून मग मी डायरेक्टली शूट न घेता अगोदर रांगोळी काढेल मग शूट घेतलेला आहे. तर इथे बघू शकता तुम्ही माझी रांगोळी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. तुमच्या दोघांचा पण व्हिडिओ. हॅलो डिया असं बसलंय निवांत. अजून माझं सगळं पुजायचं आहे. तर या ठिकाणी दुकानात आवरून झाल्यानंतर मग मी घरी आलेले आणि ॲक्च्युली संध्याकाळ झालेली. सो म्हटलं आता घरी आल्यानंतर आवरलं पहिल्यांदा आणि मग घरातील जे आहे ते करून घेतली. अगोदर वरची सायकल वगैरे पुजली, नंतर घरातली अगोदर देव पुजली आणि नंतर सायकल पुजल्यानंतर आहोंची गाडी आहे ती पुजून घ्यायची आहे. इथलं पूजन करून झाल्यानंतर पुन्हा मला दुकानात पण जायचं आहे आणि दुकानातले पण वस्तू वगैरे सर्व पुजायचं होतं. सो त्यामुळे मग मी इथले पूजन करण्यासाठी गडबड करत होते आणि वेळ झाला होता त्यामुळे साडी वगैरे काही चेंज केली नाही आहे. ही साडी सकाळची घातलेली त्याच्यावरतीच मग मी पूजन करून घेतलेलं आहे. माझं पूजन चालू असताना इथे मामी आल्या त्या घराला हार घालण्यासाठी. सो मामी नाही म्हणलं गाडी पूजन करून घ्या. घर पूजन झालं होते, गाडी पूजन झालं मी आलेलं खाली आणि खाली आल्यानंतर इथे बघू शकता मी देवाची करून आलेली देव यात्रेची वेगळी ही आत्ता हे जे दसरा आहे म्हणून कोण आलं आरोग आहे. हां ते पप्पाने ड्युटी धरले ना, ते मान असतो आपल्या वा सगळ्यांचं नाही. तर या ठिकाणी आम्ही घरातील पूजन सर्व करून आता दुकानामधलं पूजन करायला आलेलो आहोत. आणि ॲक्च्युली मी गडबडीमध्ये साडी वगैरे काही चेंज नाही केली, फक्त आवरलं आणि आलो आहे. आता दुकानातलं सर्व साहित्य आहे ते पूजन घ्यायचं आहे. वर बसलाय पंती, अगरबत्ती पंती लावलीच होती, अगरबत्ती तो लावतो. लावलीच होती ना, तूच लावलंस मगाशी ना. अहो आहेत ते लवकर वरती आले नाही. सो मग मी म्हटलं वेळ घालवण्यापेक्षा तोपर्यंत माझ्या मशीन आहेत ते पुजून घेते. मग या ठिकाणी मी मशीन आहे ते पुजून घेत होते आणि माझ्या हा व्हिडिओ आहेत ते रद्द केलेले आहेत.
शिलाई मशीन पुजून झाल्यानंतर मी या ठिकाणी संगणक आहे तो आमची लॅमिनेशन मशीन आहे, प्रिंटर आहे, सर्व पुजून घेत आहे. आणि आव्हानच्या नंतर जे आहेत यूट्यूबचे मटेरियल म्हणजेच ड्रोन कॅमेरा, आमचा ट्रायपॉड वगैरे ते सगळं आम्हाला पुजून घ्यायचं होतं. नाही दिलं तिनं दे की दिना झाल्या दे. तर या ठिकाणी पूजा करून झाल्यानंतर आम्ही बसवलो त्यावेळेला शेजारच्या मुली आलेल्या, त्यांनी सोने दिलं. त्यानंतर मग आम्ही घरी आल्यानंतर या ठिकाणी मी वरदला अंड्याची पोळी आणि हे भाकरी बनवून दिलेली आहे, तो नैवेद्य दाखवून देत आहे. वरदला नैवेद्य कसं दाखवायचं हे मी शिकवत होते ॲक्च्युली, त्यामुळे तो माझ्याकडे सारखा बघत होता. आपण याच नटवरती माझा हा व्लॉग आहे तो मी ते संपला, कारण घरी गेल्यानंतर मला जेवण वगैरे करायचं होतं आणि नंतर जेवायचं होतं. असं खूप लेट झालं, त्यामुळे हा व्लॉग मी पुढे कंटिन्यू केला नाही. तर याच नटवर माझा हा व्लॉग मी ते संपवते. तुम्हाला माझा हा व्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि मी काही काढलेले आहेत ते फोटो ते इथे मी ॲड केले आहेत, ते फोटोही बघून नक्की सांगा की तुम्हाला कसे वाटले आहेत. आणि हा व्लॉग इथेच एंड करते. तुम्हाला माझा हा व्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.